या पुढे 2-3 खुर्च्या आणतात त्यांना. अरे वो भेज दो. 2 खुर्च्या आणा आपल्या तिथे देवस्थानात. अगोदर नाव करू द्या मग तुम्ही वाजवा. राहुल कसारे हर्षुल धनंजय शेळके कुठला सारोळा श्रीगंधाचा बैल आहे धनंजय शेळके उद्या होती तेवढी कमी करून घे धनंजय आणि राहुल कसारे एक ब्लॅक टायगर आणि एक व्हाईट टायगर लागली तो काय वाघ निघताय. राहुल कसारे हा हर्षुल जवळच्या सावंगीचं पोरग आहे. वडील हजर आहेत त्याचे. टॅक्सी चालवतात आणि पेरे पैलवान केले. घरे श्रीमंत कुणाची बघा जरा. फोटो खींचनी पडती है. मोठ्या मोठ्या घरातल्या पोराला जेवायला नीट बसायला येत नाही. अत्यंत गरिबीतून कुस्ती आणि राहुल कसारेची धोबी थांबलेली आहे. कब्जा धनंजय शेळकेने कब्जा घेतलेला आहे आणि माझ्याकडे एक बक्षीस आलेलं आहे. पैलवान प्रताप भाऊ चुंबे हलगेवादक लक्ष्मण जाधवला 100 रुपयाचे बक्षीस आले. पण वाजत आला तर बक्षीस देणार तर मला घ्यायचं सांगितलं. वाजत आला तर बक्षीस देणार. हा तो तोंडात घेत असेल तर बक्षीस द्यायचं सांगितलं. प्रताप खरे काय राहुलने कब्जा घेतलेला मानेवर तो स्वारी भरतोय. शालेय कुस्ती स्पर्धेतला चॅम्पियन आहे राहुल कसारे. हर्षुला सराव करतोय. अर्जुन अवताडे असतात त्याचे दोन्ही महाराष्ट्र केसरी खुर्चीवर बसलेले आहेत. सर्वांना दिसावं या महाराष्ट्राची असणारी शान बुलंद तोफ माननीय गुलाबरावजी बोर्डे पदवी पाटील अशोकरावजी शिर्के पाटील मिरतीमध्ये कॅप्टन पद बसवलेलं आहे शिर्के पाटील. टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी आपण स्वागत करूया. टाळ्या वाजवून धन्यवाद. दोन्ही महाराष्ट्र केसरी आणि कॅप्टन संरक्षण करणार. आणि एक आमोशा पौर्णिमेची गाठ मैदानात पडलेली आहे. आमोशाने पौर्णिमेचा कब्जा घेतलेला आहे. कोणते सरांकडून बक्षीस आले कुणाला. कुस्ती चालू कुस्ती लगा खाली आलेला बक्षीस आहे. पण वाजीत आला तर देणार आहे. कोणते सरांनी सांगितलं की मगात मला कामात आला वाजत तर बक्षीस देणार तर भाऊ दे आपलं आपलं माग. हा पूर्ण राहून घेऊन यायचंय. एनर्जीच त्याची तेवढी त्या लक्ष्मणची.
दुसरे 72 दोन आणलेली एवढी एनर्जी त्याच्याकडे अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत त्याच पोझिशन मध्ये वाजवतोय. राहुल दाबायचं नाही, फिरवायचं. राहुल साईनाथ तरुण मंडळ हंडीगुंगाव यांच्या वतीनं 1,500 रुपये कुस्तीसाठी सुपूर्द करून देतो आहे. हो, साईनाथ तरुण मंडळ साईनाथ हंडीगुंगावच्या वतीनं 1,500 रुपयाची देणगी कुस्ती मंडळाला. एवढा तर ते हर्षल आलाय ना, एवढा गोकुळ माने जामखेड तर गोकुळ माने आत्या गोकुळ माने चला लवकर. एवढा तट्टे आलेलं नाही, फिरवून जा गोकुळला. राहुल न मोळी पकडली आहे. कमरे दाबायचं नाही, फिरवायचं. तिकीट सुट्टी बाजार कानडीची गोष्टी नाही कुठं लागलेली का? जोड आहे का? जोड आलाय का कानडीचा? काय नाव? ए नाव काय तुझं? अजय कानडीला फिरवून घ्या. 1 मिनिट. त्याचं नाव काय? तू कोण आहे? पांढरेनाग काय नाव? हो, जामखेडचा गोकुळ माने. आणि हे लोकांची कुस्ती लागली तर बरं होईल बाबा. लाव ताकद, जोर लाव, जोर लाव, जोर लाव, लाव सर, लाव सर, लाव सर. अरे जोर लाव, जोर लाव, जोर लाव रे बेटा. लाव सर. हा जोर. हिंमत तर त्याची किंमत आहे कुस्तीमध्ये. ज्याच्याकडे हिंमत आहे त्याचीच किंमत राहणार आहे. हिमतीचा खेळ. हिंमत मर्दा तो मदत खुदा. दोन मिनिटं कुस्ती चालेल, नंतर पॉइंटवर कुस्ती घेईल. कुस्त्या बरेच राहिल्यात अजून. आपल्याला दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या कुस्त्या पाहायच्या. बाबा ह्या दोघांचं तेवढं मिटवून घ्या. दोघांना जोड नाही. त्या दोघांची लागली तर बरं होईल. माने सागर पटेल हर्षुल गायकवाड चांदा. बाबा कानडे सगळं पहा. नाव सांगू तुझं, नाव सांगू तू. कानडीला जोड लागलाय, त्याचा जोड नव्हता. चला या पॉइंटवर कुस्ती. चला बराच वेळ झाला. पॉइंटवर कुस्ती घ्या. सर त्याला सांग पॉइंट काय. मी आहे कुणीच नाही खेळलं तर मी खेळतो. त्रिभुवनेश्वर निकाली कुस्ती मैदान आणि या त्रिभुवनेश्वर कुस्तीचं रजिस्ट्रेशन शासनाच्या मान्यतेप्रमाणे झालेलं आहे. आणि लवकरच नेवासा फाटा माऊली दर्शनच्या त्या ठिकाणी कुस्तीचं असणारं केंद्र उभारत आहे. पूर्ण इमारत, राहण्याची सोय. ग्रामीण भागात एक भव्य आणि भव्य असं कुस्ती संकुल उभारत आहे. त्रिभुवनेश्वर कुस्ती संकुल त्रिवेणी देवस्थानच्या वतीनं आणि शासनाच्या मान्यतेने एक संकुल संजय बाबा गायकवाड यांच्या आठासाने आणि गुरुवर्य सुनीलजी गिरीदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने एक संकुल उभारत आहे. आणि त्यामध्ये पैलवान दिगंबर हिंदे साहेब संचालक म्हणून आहेत त्या कुस्ती संकुलचे. चला रे पॉइंट घ्या. कुस्ती आता अजून अर्धा मिनिट राहिला बघ. कुस्ती करा आता. बराच वेळ झाला कुस्ती राहिली आणि दिवसार्थानं डाव मागत असतोय. अरे बापरे. कुस्ती झाली.
जाता जाता सगळ्यालाच बावलं गेलं. चांगल्यावरती चांगला विजय. चांगला